जय हरी. एकादश स्कंध भाग 177. 17व्या अध्यायामध्ये 4 वर्णांचे गुण नाथ महाराज आपल्याला सांगतायत. आज ऐकूया क्षत्रियांचे गुण. यामध्ये तेज, बल, धैर्य, शौर्य, सहिष्णुता, औदार्य, उद्यम, स्थैर्य, संत भक्ती, ऐश्वर्य. आता याचा सविस्तर विचार करूया. तेज यामध्ये काय येतं तर प्रतापाचं सामर्थ्य येतं. बल यामध्ये काय येतं, एकट्यानं लाखो मनुष्यांवर तुटून पडण्याचं सामर्थ्य या क्षत्रियांमध्ये असतं. तो रणांगणात शिरला म्हणजे देहभान विसरतो आणि दुसऱ्याचं सहाय्य आपल्याला आहे किंवा नाही याचा विचारही त्याला सुचत नाही, ते बल. यानंतर धैर्य. सर्व बाजूंनी संकट कोसळली तरी चित्ताला धाक न वाटणं. धैर्यवान मनुष्य सर्व प्रकारच्या शस्त्रास्त्रांमध्ये पारंगत असून केवळ धर्मयुद्ध करतो. शौर्य या गुणामध्ये आपल्या शत्रूंचं नावसुद्धा उरू न देणं, सारी पृथ्वी निर्वैर करून टाकणं. मृत्यू हा सर्वात मोठा शत्रू आहे, त्यालाच तो मुळे नाहीसा करून टाकतो. रणांगणात एकदा समोरासमोर आल्यानंतर तो पाऊल मागे घेतच नाही. तसंच तो बेसावध किंवा निशस्त्र असेल त्याला तो मारत नाही. सहिष्णुता या गुणाचा विस्तार करताना नाथ महाराजांनी सांगितलं, शस्त्रांचे घाव अंगावर आदळले किंवा विषारी बाण अंगात घुसले तरी रणांगणातून माघार न घेणं. यशापयशाचं सुखदुःख क्षत्रियाच्या चित्ताला बाधत नाही. औदार्य या गुणामध्ये याचकाचं मन तृप्त होईपर्यंत सर्वस्व दान देत राहणं. देश, काल आणि सत्पात्र पाहून मनात कोणताही किंतु न आणता सन्मानपूर्वक आणि विधियुक्त पुष्कळ दान करायचं हा क्षत्रियांचा स्वाभाविक गुण आहे. याचंच नाव उदारपण आणि औदार्य एकच. उद्यम या गुणामध्ये असं येतं की परमार्थ प्राप्तीसाठी स्वधर्मनिष्ठेला अनुसरून प्रयत्न करणं. आपला जीव धोक्यात घालून गोब्राह्मणांचं म्हणजे साधू संतांचं संरक्षण करणं, स्वधर्मानं प्रजेचं पालन करणं आणि कुणासही उपद्रव न देता पृथ्वीचं रक्षण करणं याला उद्यम असं म्हणतात. स्थैर्य या गुणात सज्जनांचं संरक्षण आणि स्वधर्मानं प्रजेचं पालन करत असता मनाला कंटाळा न येणं म्हणजेच स्थैर्य. संत भक्ती हे सुद्धा क्षत्रियांचं गुण आहे. यामध्ये येतं ब्रह्मभावानं आपल्या सद्गुरूंचं भजन करणं. सद्गुरू मानव जरी दिसले तरी ते भगवत स्वरूप आहेत ही भावना धरून जो वागेल त्या क्षत्रियाला आपोआप ऐश्वर्य प्राप्त होतं. यानंतर क्षत्रियांचा शेवटचा गुण सांगतात तो ऐश्वर्य. संत सेवेमुळं परमात्मा स्वाधीन होणं. संतांच्या सेवेनं ब्रह्मसुख पायाला लागतं आणि सर्व सत्ता हाती येते. धनधान्याची समृद्धी होऊन प्रजा अत्यंत सुखी होते. आता पुढे सांगतात ते वैश्याचे गुण. आस्तिक्य. वेदशास्त्रावर अत्यंत विश्वास असणं. वैश्याला स्वाभाविकपणे मोठा द्रव्यलोभ असतो, म्हणून वेदानं सांगितलेल्या स्वधर्माचं अगदी मनापासून पालन करणं हे त्याचं आस्तिक्य होय. दाननिष्ठा. प्राणांत समय प्राप्त झाला तरी दान देण्यामध्ये खंड न पडू देणं. यानंतर सद्गुरू सेवा. सद्गुरूंची आज्ञा प्रमाण मानणं. सद्गुरूला परमात्म्य स्वरूप मानून त्याच्या सेवेसाठी तन मन धन खर्ची घालणं. यानंतर निर्दंभता. लोकात मान्यता व्हावी किंवा आपली प्रतिष्ठा वाढावी ही कल्पना टाकून संत सेवा करणं. निष्कपटपणे तसंच निर्लोभपणे संतांची सेवा केली असता वैश्य स्वभावाच्या माणसाला परमार्थ प्राप्ती होते. आता शूद्राचे गुण. शूद्र स्वभावाच्या माणसाचा मुख्य गुण म्हणजे त्यानं निष्कपट भावानं संतांची सेवा करावी. त्यांच्या गायी राखाव्यात, त्यांना गवत पाणी द्यावं, हिंस्त्र पशूंपासून त्यांचं रक्षण करावं, देवालयातील अंगण झाडून सारवून तिथे सडा संमार्जन करावं. ज्या वेळेला जे मिळेल तेवढ्यात संतोष मानून आपला चरितार्थ चालवावा. अशानंच त्याला मोक्षप्राप्ती होते.
यानंतर सर्वसामान्य गुणावगुण याबद्दल नाथ महाराज सांगतात. ते असं की 4 वर्णांचे गुण स्वभावानुसार नाथांनी वर्णन केले खरं, परंतु माणूसपणाच्या दृष्टीनं काही गुण प्रत्येक व्यक्तीनं घेणं जसं जरूर असतं, तसंच काही अवगुण टाकणं आवश्यक असतं. त्या गुणावगुणांचं थोडक्यात वर्णन नाथ महाराज करतात. त्यातले काही गुण ते म्हणजे अहिंसा, सत्य, अस्तेय, अकाम, अक्रोध, अलोभता, भूतहित. अहिंसा या गुणामध्ये दुसऱ्याला सुख होईल तो उपाय करणं. सत्य, तिन्ही अवस्थात मन आणि वाणी असत्यापासून दूर ठेवणं. अस्तेय, जे खरं आपलं नाही त्याची चुकूनसुद्धा वासना न धरणं. अकाम, रती नायिकेच्या पतीला म्हणजे कामवासनेला जागृत राहून ताब्यात ठेवणं. अक्रोध, चिडण्याचे कारण होऊन देखील मनात रागाची खळबळ न होणं. अलोभता, योग्य प्रयत्नानं जेवढं मिळेल त्यामध्ये समाधान राखणं. भूतहित, आपल्याला शक्य असेल तितके प्राणीमात्रांचं हित करत राहणं. हे गुण आचरून जो जीवन जगतो त्याच्या मदतीला भगवंत प्रत्येक क्षणी धावतो. अवगुण यामध्ये सांगतात ते म्हणजे अशौच, अनृत, चोरी, नास्तिकपणा, शुष्क भांडण, काम, क्रोध आणि लोभ, असंतोष या अवगुणांचा त्याग केला गेला पाहिजे. अशौच म्हणजे मन विकल्पांनी भरलेलं आणि शरीर मलानं भरलेलं असणं. अनृत म्हणजे स्वभावामध्ये दुसऱ्याला फसवण्याची बुद्धी असणं. लबाड मनुष्य परोपरीनं विश्वास दाखवून गुरूंचं गाठोडं लांबवतो. चोरी, दुसऱ्याचं डबोलं हाती येण्यासाठी वाटेल तो अनाचार करणं. नास्तिकपणा, स्वधर्म कर्मावर स्वभावतः विश्वास नसणं. असला मनुष्य वेद, शास्त्र, पुराण आणि संत यापैकी कुणावरच विश्वास ठेवत नाही. शुष्क भांडण म्हणजे कारणा वाचून उगीच भांडण करणं, काही एक संबंध नसता दुसऱ्यांचा छळ करणं आणि सदा सर्वदा कटकटी निर्माण करणं. हा दुष्टांचा स्वभावच असतो. सज्जनांना संकटात घालून दुसऱ्याचा नाश करण्यासाठी ही अशी बुद्धी ती पोटात धरणं याला शुष्क भांडण असं म्हणतात. एक माणूस होता, तो नेहमी वाईट बोलायचा, वाईट कृती करायचा, अर्थात वाईट विचारांचा होता. बरं, तो इतका वाईट होता, गावामध्ये सगळ्यांना त्रास दिलेला, सगळ्यांचं कर्ज घेऊन बुडवलेला. आता वयस्कर झाला आणि त्याला लोकांना त्रास देणं फार आवडायचं बरं का, आणि विनाकारणचं भांडण करायचा तो. मग कोणी त्याच्या नादी लागत नव्हतं. पण आता खूप म्हातारा झाला. शेवटी जे माणसं चांगले होते स्वभावाने, ज्यांचे विचार चांगले होते, ते म्हणाले जाऊ दे बाबा, शेवटची घटका आहे याची, जाऊ म्हणे त्याला आता आपण काय पाहिजे काय नाही बघू. कारण तो एकटाच होता. हे भांडखोरपणामुळं त्याला त्याचे बायको मुलं हे सगळेजण सोडूनच गेलेले होते. एकटा पडलेला होता आणि मरतानासुद्धा त्याची बुद्धी वाईटच. मग आता लोकांनी विचारलं, आता इतका त्रास होतोय, काय करायचं काय नाही, तुम्हाला काही लागतं का, काही पाहिजे का? तो म्हणतो काही नाही, मला असंच सुखाने मरू द्या, पण माझी एक शेवटची इच्छा आहे म्हणे. लोक म्हणाले काय? म्हणे काही नाही म्हणे, मी आयुष्यभर तुम्हाला सगळ्यांना त्रास दिला, मला आता पश्चाताप होतोय. म्हणे एक काम करा म्हणे, मी मेल्यानंतर माझं प्रेत एक 2-3 घंटे का होईना, पण आपल्या गावाच्या बाहेरचं मोठं झाड आहे ना, तिथं लटकून ठेवा म्हणे. म्हणजे निदान त्याच्याने तरी मला शांत मरण येईल आणि मला पश्चाताप होऊन मी मुक्त होऊन जाईल. आता लोकांना वाटलं मरता मरता याला चांगलं सुचलं, काय हरकत नाही असं म्हणून तो दुसऱ्या दिवशी मेला. लोकांनी त्याचं ऐकलं आणि त्याला त्याच्या इच्छेप्रमाणे शेवटची त्याची इच्छा पूर्ण केली की गावाच्या बाहेर त्याला एका झाडाला लटकून ठेवलं, म्हणजे फाशी घेतल्यासारखं असा.
आणि यांनी लटकून एक अर्धा तास नाही झाला की पोलिसांची गाडी आली आणि सगळ्यांना अटक केली. आता हे लोक म्हणतात, अहो हे काय, असं का बरं? नाही नाही म्हणे, तुम्ही या माणसाला फाशी देणार होता, त्या माणसाने मला कालच सांगितलं होतं म्हणे आम्हाला पोलिसांना बोलवून की उद्या बघा म्हणे हे लोक मला फाशी देतील, अशी मला धमकी देऊन गेलेले आहेत म्हणून. आणि खरोखरच आम्ही बघायला आलो तर काय, तुम्ही फाशी देऊन मोकळे पण झाले म्हणे. म्हणजे हा मरेपर्यंत वाईटच होता आणि मेल्यानंतरही त्यांनी सगळ्या लोकांना त्रास देऊनच मेला, मेल्यानंतरही त्रासच दिला. म्हणजे असे काही दुष्ट स्वभावाचे असतात, त्यांना शुष्क भांडण करायला फार आवडतं. यानंतरचा अवगुण आहे काम, क्रोध आणि लोभ. अनिवार्य कामवासना असणं, पैशांचा भयंकर लोभ असणं आणि वृत्ती सदा सर्वदा जळफळलेली असणं. माझ्यापेक्षा बाजूच्यांचं चांगलं झालं की ते मला बघवत नाही, त्याला जळफळलेली वृत्ती असं म्हणतात. मग असंतोष, कितीही सुख मिळालं तरी भोगवासना तृप्त न होणं. आणि या सगळ्या अवगुणांपैकी एखादा अवगुणसुद्धा जन्माचं नुकसान करतो. तर मग अनेक अवगुण ज्याच्या ठिकाणी एकवटतात त्याचं जीवन व्यर्थ जातं. हे काय सांगायला पाहिजे. जय हरी. स्तोत्र मंत्र संपूर्ण भगवद्गीता, एकनाथी भागवत, भजन, भक्तिगीतं, डोहाळे, पाळणे, उखाणे व महिलांसाठी खास किचन टिप्स हे सर्व पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा आणि हो, लाईक व शेअर करायला विसरू नका.